जर तुमच्याही घरात कोणाला डाळची भाजी आवडत नसेल ना, तर ही मसूरची डाळची भाजी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते व खूप सॉफ्ट असते, लहान मुलं पण आवडीने खातात. तर त्यासाठी ना अख्खा जो मसूर असतो ना तो घ्यायचा व त्याला आहे ना 6 तास भिजत घालायचा पाण्यात. जर मी तर पूर्ण रात्रभर भिजत घातला होता. तुमच्याकडे जर टाईम नसेल ना, 6 तास जरी भिजत घातलं ना तरी तो भिजून होतो. त्याच्यानंतर आहे ना त्याला आहे ना 2-3 पाण्याने वॉश करायचे डाळला. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी उकळीस आलं ना तर सगळी डाळ त्याच्यात टाकायची व त्याची फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त शिजवायचं नाही. 2 शिट्ट्या झाल्या ना आता गॅस बंद करायचा व डाळ काढून घ्यायची. त्याच्यानंतर 2 शिट्ट्या झाल्या, मी गॅस बंद केलेला, डाळ काढून घेतली होती. त्यानंतर आहे ना कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं ना त्यात जिरं आणि मोहरी असते ना ती छान फ्राय होऊ दिली. त्याच्यानंतर ना त्यात लसूण टाकले बारीक चिरून, त्याला पण छान लाल होऊ दिलं. त्याच्यानंतर बारीक चिरून टमाटर व बारीक चिरून कांदा टाकला व त्याला ना पूर्णपणे गळू दिलं टमाटरला. तोवर त्याला फ्राय केलं. तर ते फ्राय करून झालं ना तर आपले जे मसाले असतात ना बेसिक ते टाकायचे, जसे काही चटणी असते, हळद असते, गरम मसाला असतो आणि आपला धना पावडर, हे टाकून आहे ना मिक्स केलं मी. त्याच्यानंतर आहे ना आपली जी डाळ असते ना ती टाकायची, फक्त डाळ, पाणी नाही घालायचं. फक्त डाळ आहे ना 2-3 मिनटं त्याला मिक्स करायचं मसाल्यांमध्ये, जेणेकरून जो मसाला आहे ना तो डाळमध्ये लागतो. त्याच्यानंतर त्यात मीठ टाकायचं व त्याला आणखीन 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. त्यानंतर आहे ना ते छान प्रकारे ना मग डाळमध्ये घुसून जातो सगळा मसाला. त्यानंतर ज्या पाण्यात आपण शिजवली होती ना तेच पाणी याच्यात टाकायचं. त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची जास्त व त्याला आहे ना उकळू द्यायचं, छान प्रकारे शिजू द्यायचं. हे 5-7 मिनटानंतर ही डाळ रेडी होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप टेस्टी बनते ही भाजी. आपण काळ्या मसाल्याची काळ्या मसाल्याची पण बनवू शकतो आणि अशी पण बनवू शकतो. मी तुम्हाला दुसरी पण रेसिपी लवकरच शेअर करेल, पण ही भाजी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी असते.